व्यक्तीने दान केलं रक्त. तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले. ब्लड बॅग लगेच फेकली. भयंकर प्रकार. त्या रक्तामध्ये असं काय आढळलं की संपूर्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सकाळची वेळ होती. शहरात मोठे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सभोवताली गर्दी होती. घोषणा सुरू होत्या. काही जण फोटो काढण्यात व्यस्त होते तर काही जण सामाजिक कार्य म्हणून अभिमानाने रक्तदान करत होते. वातावरणात अगदी उत्साह होता. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सहभागी होत होता. याच गर्दीत एक तरुण शांतपणे आत आला. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तो कुणाशी फारसं बोलला नाही. त्याने फॉर्म भरला आणि एका कोपऱ्यात शांतपणे बसून राहिला. थोड्याच वेळाने त्याचा नंबर आला. तो उठला आणि नेहमीप्रमाणे रक्तदानासाठी पुढे आला. सर्व प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू होती. डॉक्टरांनी काही प्राथमिक प्रश्न विचारले, तपासणी केली आणि त्यानंतर रक्त घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या तरुणाने शांतपणे रक्तदान केलं. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलाही व्हिडिओ नाही, कुठलाही दिखावा नाही. रक्तदान पूर्ण होताच तो उठला आणि कोणालाही काही न सांगता गर्दीतून बाहेर निघून गेला. रक्तदान शिबिर संपत आलं. तसं सर्व ब्लड बॅग्स नेहमीच्या प्रक्रियेनुसार तपासणीसाठी पाठवण्यात आल्या. प्रत्येक रक्ताची बॅग काळजीपूर्वक वेगळी ठेवली जात होती. लॅबमध्ये टेक्निशियन नियमित पद्धतीने नमुन्यांची तपासणी करत होते. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य सुरू होतं, पण अचानक एका नमुन्याजवळ येताच एका कर्मचाऱ्याचा चेहरा बदलला. त्याने मशीनकडे पुन्हा पाहिलं. स्क्रीनवर दिसणारी माहिती पाहून तो काही क्षण स्तब्धच राहिला. त्याने तातडीने दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलावलं. दोघांची तपासणी सुरू झाली. काही सेकंद शांतता पसरली. लॅबमधील वातावरण अधिक गंभीर झालं. त्या बॅगभोवतीची हालचाल थांबली. एका वरिष्ठ डॉक्टरांना लगेच बोलावण्यात आलं. डॉक्टर आले आणि त्यांनी स्वतः रिपोर्ट तपासायला सुरुवात केली. काही क्षणांनी डॉक्टरांचा चेहरा देखील तणावाने भरला. रिपोर्ट पुन्हा तपासण्यात आला. दुसऱ्या मशीनवर टेस्ट करण्यात आली. प्रत्येक वेळी निकाल तोच येत होता. आता मात्र डॉक्टरांनी तातडीने आदेश दिला की ब्लड बॅग लगेच बाजूला करा आणि कोणालाही हात लावू देऊ नका. हे ऐकताच काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा आला. काहींना वाटलं त्या रक्तामध्ये काहीतरी भयंकर आहे. काहींनी कुजबूज सुरू केली. थोड्याच वेळात गोष्ट संपूर्ण रुग्णालयात पसरली. एका व्यक्तीच्या रक्तामुळे डॉक्टर घाबरले. ब्लड बॅग फेकण्यात आली. रक्तामध्ये काहीतरी धोकादायक सापडलं अशा चर्चा सुरू झाल्या. बाहेर उपस्थित लोकांमध्ये भीती निर्माण झाली. काहींना वाटलं की एखादा अज्ञात विषाणू असावा, तर काहींनी वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली. रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत नेमकं कारण समोर येत नव्हतं तोपर्यंत लोकांच्या मनातील भीती वाढतच होती. डॉक्टर मात्र शांतपणे तपासणी करत होते. त्या रक्ताचा तपास, रिपोर्ट्स, सर्व गोष्टी पुन्हा तपासल्या जात होत्या. प्रत्येक कागद तपासला जात होता, कारण एक छोटीशी चूक देखील एखाद्या रुग्णासाठी धोकादायक ठरू शकत होती. दरम्यान काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या घटना अत्यंत गंभीर मानल्या जातात, कारण रक्त हे थेट एखाद्याच्या शरीरात जात असतं. त्यामुळे कोणतीही शंका आली तर नियम अतिशय कठोरपणे पाळले जातात. पण तरीही त्या दिवशी डॉक्टर ज्या प्रकारे घाबरले होते त्यामुळे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की नेमकं त्या रक्तात होतं तरी काय. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा त्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात आल्या. रिपोर्ट्स पुन्हा आले आणि त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये काही वेळ गंभीर चर्चा सुरू होती. बाहेर बसलेले कर्मचारी फक्त अंदाज लावत होते. कुणालाही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. बैठक संपल्यानंतर डॉक्टरांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला, कारण आता खरी परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. काही वेळाने संपर्क झाला आणि त्याला पुढील तपासणीसाठी बोलावण्यात आलं, पण तरीही बाहेरच्या लोकांना काहीच समजत नव्हतं. लोकांमध्ये भीती एवढी वाढली होती की अनेकांनी त्या रक्तदान शिबिराबद्दल चुकीच्या चर्चा सुरू केल्या. काही जण म्हणू लागले की रुग्णालयामध्ये मोठी चूक झाली आहे. काहींनी तर सोशल मीडियावर वेगवेगळी अफवा टाकायला सुरुवात केली, पण सत्य काहीतरी वेगळंच होतं आणि ते अजून कोणालाही माहीत नव्हतं. शेवटी रुग्णालय प्रशासनाने पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर समोर आले आणि त्यांनी शांतपणे संपूर्ण घटना समजावून सांगायला सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट केलं की त्या रक्तामध्ये काही अज्ञात विष किंवा भयानक पदार्थ नव्हता. मात्र तपासणी दरम्यान त्या रक्तात संसर्गाशी संबंधित काही मार्कर्स आढळले होते. डॉक्टरांनी सांगितलं की वैद्यकीय नियमानुसार अशा प्रकारचं रक्त कोणत्याही रुग्णाला दिलं जात नाही. त्यामुळे ती ब्लड बॅग लगेच वेगळी करण्यात आली आणि नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे सर्व रुग्णाच्या सुरक्षेसाठीच केलं गेलं होतं. डॉक्टर घाबरले होते, कारण नियमानुसार अत्यंत सतर्कता ठेवणं आवश्यक होतं. यानंतर डॉक्टरांनी हेही स्पष्ट केलं की प्रत्येक रक्ताची बॅग रुग्णाला देण्यापूर्वी अनेक तपासण्यातून जाते. त्यामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव धोक्यात आलेला नव्हता. उलट ही घटना म्हणजे वैद्यकीय यंत्रणा किती जागरूकपणे काम करते याचं उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या तरुणालाही पुढील उपचार आणि मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आलं होतं. सुरुवातीला ज्याला लोकांनी भयंकर प्रकार समजलं त्यामागे खरं तर विज्ञान आणि सुरक्षेची प्रक्रिया होती. पण अफवा इतक्या वेगाने पसरल्या की काही काळासाठी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. एक ब्लड बॅग भोवती सुरू झालेलं रहस्य शेवटी लोकांसमोर आलं आणि त्यानंतर अनेकांना खरी प्रक्रिया समजली. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, कोणतीही गोष्ट अर्धवट ऐकून भीती पसरवण्यापेक्षा सत्य समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण त्या दिवशी डॉक्टरांनी ब्लड बॅग बाजूला केली होती, ती भीतीपोटी नाही, तर एखाद्या निष्पाप रुग्णाचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून. आणि म्हणूनच शेवटी लोकांनीही मान्य केलं की विज्ञानावर विश्वास ठेवणं हेच सर्वात सुरक्षित आहे.